लब्ध्वान् लभते ज्ञानम् तत्परस्येतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परं शान्ति ज्ञानं लब्ध्वा परं शान्ति ज्ञानं लब्ध्वा परं शान्ति मज्जरेणाधिगच्छति श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः सेतेन्द्रियः तत्परः श्रद्धावान् ज्ञानं लभते. लक्षात आलं काय? शैतेंद्रिय ज्याचं इंद्रियावरती बंधन आहे, इंद्रिय ज्यांनी जिंकलेत, इंद्रियाच्या मागं जात नाही. नाही ते का हॉटेलच्या पुढे उभा राहिला भज्याचा वासाला चालला हे काय कोणाच्या मागे चाललाय? इंद्रियाच्या आधी आलं लक्षात? हा पण इंद्रियाच्या मागं न जाणारा, इंद्रियाला आरी न जाणारा तर संयतेंद्रिय म्हणजे काय? इंद्रिय ज्यांनी जिंकलेत आणि तत्पर हा पुन्हा आपला ज्ञान झाला पाहिजे. पुन्हा तत्पर येतो ज्ञान साधनेमध्ये. ज्ञान साधनेमध्ये कसा आहे? तत्पर आहे, निसता नाही. आपला ज्ञान झालं पाहिजे, आपला ज्ञान झालं पाहिजे. आणि पुन्हा श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. लक्ष कोणाला ज्ञान मिळत नाही. ज्ञान किती चांगलं आहे पाठीमाग ऐकलं आपण किती देवाचं श्रद्धा असेल त्याला. हा श्रद्धा पाहिजे. श्रद्धा गुरुवर श्रद्धा पाहिजे, ग्रंथावर श्रद्धा पाहिजे. गेलं श्रद्धा म्हणजे काय? ते आता गेलं ना ते. श्रद्धा म्हणजे काय? अत्यंत विश्वास. गुरुवर श्रद्धा पाहिजे, शास्त्रावर श्रद्धा पाहिजे. अलग लक्ष. लानम लब्ध्वा ज्ञान मिळवून. लब्ध म्हणजे काय? ज्ञान मिळवून. पराम शांतीम अधिगच्छती श्रेष्ठ अशा शांती तो काय करतो? अधिगच्छेमध्ये मिळवितो. श्रेष्ठ अशा शांतीला तो मिळवितो. म्हणजे शांततेला प्राप्त होतो, मोक्ष स्वरूप त्याला प्राप्त होतो. कोणाला? ज्ञान झालं त्या मोक्ष प्राप्त होतो. अलग लक्ष. ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. ज्ञान ज्याला झाला त्याला मोक्ष प्राप्त होतो. श्रद्धावान लभते ज्ञान. किती मस्त श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. पण तत्पर असला पाहिजे तो ज्ञान साधनेमध्ये. लक्षात. श्रद्धा तरी काय काम? तत्पर पाहिजे. इंद्रियावर विजय मिळवला पाहिजे. इंद्रिय म्हणजे तसं ऐकलं नाही पाहिजे. अलग लक्षात. ज्ञान मिळाल्यानंतर शांती प्राप्त होते, मोक्ष स्वरूप प्राप्त होतं. आत्मसुखाच्या गोड्या विटे जो काय सुकळ विषय. आत्मसुखाच्या गोड्या. कोणती गोडी? आत्मसुखाची गोडी. लक्षात ठेवा. गोडी म्हणजे कोणती? ही गोडी नाही. आत्मसुखाची गोडी. आत्मसुखाची गोडी. आत्म्याला सुख देणारी. आत्म्याला सुख देणारी गोडी म्हणजे आत्मसुखाची गोडी. आत्मसुखाची गोडी म्हणजे आत्मा सुखरूप आहे. आत्मा कसा आहे? सुखरूप आहे. आहे का खरंच तुम्ही आहे म्हणता? तुम्ही आहे म्हणता खरंच आहे? अरे आत्मा सुखरूप हा आहेच का? आहेच आहे ना. मग आहे. आपण ज्यावेळेला झोपतो कोणता विषय असतो त्यावेळेला? आपण ज्यावेळेला झोपतो कोणता विषय असतो का त्यावेळेला? नाही. हा पण आनंद असतो की नाही? याचा अर्थ का आत्मा सुखरूप आहे. आत्मा कसा आहे? सुखरूप आहे. सुखरूप आहे. आत्मा सुखरूप आहे. आत्म्याच्या सुखावूनच आपण सुखी आहोत. आत्म्याचं सुख घेऊनच आपण सुखी आहोत. आपण सुखी कशामुळे आहोत? आत्म्याच्या सुखानं सुखी आहोत आपण. सर्व सुखरूप आत्मा आहे. आत्मा अलग लक्षात. सर्व सुखरूप कोण आहे? आत्मा लक्षात. शरीर तर मुळात दुःखरूपच आहे. डोकं दुखायला का दुःख, पाय दुखायला का दुःख, पोट दुखायला का दुःख, हात दुखायला का, काय बी दुःखच शरीरात. आणि किती नीट करा, एक रोग नीट केला का दुसरा येतोच, दुसरा नीट केला का दुसरा येतोच. किती रोग नीट करा, रोग जातच नाही. एक नाही एक हायच अलग लक्षात. पण सुखरूप कोण आहे मग? फक्त आत्मा. हे कोणाला कळलं? ज्ञानी पुरुषाला बरं का. हे कोणाला बाकीच्याला कळत नाही. बाकीचे हे जीव आहेत ना, हे काय असतात माहिती का? शरीरात सुख म्हणून काय करतात? त्या शरीराचीच असतात चांगली परिस्थिती ठेवण्याची परिस्थिती करतात. देह सुखरूप आहे का नाही? असं त्या शरीर चांगलं राहायला पाहिजे.
खाल्लं पाहिजे, मस्त मजा केली पाहिजे, असं असं वाटतं ना प्रत्येकाला. पण ते काहीच नाही. देह हा दुःखरूप आहे आणि आत्मा कसा आहे? सुख दुःख आहे. आत्म्याच्या सुखाने आपण सुख होतो. आलं लक्षात? काय होतो? आत्म्याच्या सुखाने आपण सुखरूप होतो. बाकी सर्व हे काय दुःखरूप आहे. शरीर हे दुःखरूप आहे. किती त्या दुःख शरीरातले दुःख नीट करा, हे दुःख येतातच. एक गेलं का दुसरं, दुसरं गेलं का तिसरं, तिसरं गेलं का, किती नीट करा. शरीर हे दुःखरूप, शरीर दुःखाचे पोटार, शरीर रोगाचे भांडार. किती रोग बाहेर काढा, रोग आहेतच शरीरामध्ये. आलं लक्षात? हा, पण खरं ज्ञान झाल्यानंतर खरं आत्मसुख मिळतं. काय मिळतं? आत्मसुख. आत्मसुखानं सुखी होतात ज्ञानी पुरुष. अलग लक्ष. ज्ञानी पुरुष हे सुखी होतात कशानं? आत्मसुखी होऊनच ते सुखी होतात. बाकी त्यांना बाकी त्याचं घेणं नाही, देणं नाही. आत्मसुखाच्या गुड्या विटे जो का सकळ विषय, जे विषय आहेत ना, शब्द स्पर्श रूप रस गंध, पंचविषय. कोणते विषय? पंचविषय. पंचविषय. विटे जो का सकळ विषय, सर्व विषयाला तो विटतो. पंचविषय म्हणजे कोणते कोणते? रूप रस रूप रस गंध स्पर्श. रूप रस गंध स्पर्श. पुढे शब्द विषय शब्द. अलग लक्षात. हे जगातले विषय. मग विटे जो का सकळ विषय, आत्मसुखाची गोडी त्याला प्राप्त झाली, तो सर्व विट्याला विटतो. विटे जो का सकळ विषय म्हणजे काय? सर्व विषयाला तो विटतो म्हणजे काय? जसं कालून उठल्यानंतर माणसं काय करतात? फेकून देतात. नाही, त्याला पास सुद्धा नाही, विटतात. तसं हा ह्याचं चित्त विटलं त्या विषयाची मागणं. हा, ज्याला आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली त्याला हे सुख विटल्यासारखे झाले. आणि हे सुख सर्व अज्ञानी जीवा करताय सुख आहे ते. कोणा करता ते? अज्ञान जीवा. ज्ञानी पुरुषात काय नाही, ते इटून गेलते. विटे जो का सकळ विषय, सर्व विषयापासून काय झालं? विटला तो. फक्त आत्मसुखाचं सुख मिळालं, तर आत्म्याचं सुख मिळालं त्याला. कोणाला? ज्ञानी पुरुषाला. हा, विटे जो का सकळ विषय. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. इंद्रिया ठिकाणी कुठल्याही मान मान्यता नाही. काय नाही? इंद्रियाला काहीच महत्व देत नाही तो. त्याच्या इंद्रिया मान नाही, इंद्रियाला मान नाही, काय नाही. कारण आत्मसुख त्याला भेटलं ना. सर्व विषयापासून विटला तो. विटले हे चित्त प्रपंचापासून. होमन ते मनी बैसलेशी. चला, जो मनाचे चाड न सांगे, जो प्रवृत्तीने केली नाही, तो श्रद्धेने संभोगे सुखी झाला. जो मनाची चाड न सांगे, तो मनाला काही सांगत नाही. काय करत नाही? जो प्रकृती केली नाही घे. आणि जर शरीराला समजा शरीर काही काम केलं, तो आपल्याकडे त्याचं वजन घेत नाही ते. जो प्रकृती केली नाही घे, जो श्रद्धेने संभोगे सुखी झाला. श्रद्धेच्यामुळे तो सुखी झाला. श्रद्धा असल्यामुळे ज्ञान झालं. ज्ञान झालं तो सुखी झाला. मग ज्ञानाचं किती महत्व आहे. ते जे घेऊशीत ते ज्ञान पाहिजे. दयाची असुंबी शांती अशी. ते जे घेऊशीत ते ज्ञान त्याला शुद्धी देतं. अधिकारी पुरुषाला काय होतं? ज्ञान. ज्ञानाचा अधिकारी कोण? ज्याचे 2 दोष गेले, एकच दोष आहे त्याला. 2 दोष कोणते गेले? विचार सगळं पाहिल्यात तरंग. मल दोष गेला, विक्षेप दोष गेला, फक्त अज्ञान नावाचा दोष राहिला. काय राहिला? अज्ञान नावाचा दोष राहिला. आणि अज्ञान घालवण्याकरता पण साधन चतुष्टय संपन्न येतो. लक्षात. दयाचे घेऊशी ते ज्ञान पावे निश्चित त्याला ज्ञान प्राप्त होतं. दयामाच्या शांती असेल, मग शांती जाय त्याला पुढे. लक्षात. पुढे काय त्याला? शांती जाईल. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुरपोटी, मग विस्तार व प्रगटे आत्मबोधाचं. बघा, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, ते ज्ञान हृदयामध्ये स्थिर होतं. मग त्या पश्चांकुचा अंकुर फुटतो. ज्ञान हृदयामध्ये स्थिर झालं ना, शांतीचा अंकुर फुटतो. अंकुर कळते ना? अंकुर म्हणजे जसं जमिनीवर काही धान्य पेरलं त्याचा अंकुर वर येतो नाही, तसं हृदयामध्ये ज्ञान प्रतिष्ठित झालं, शांतीचा अंकुर फुटतो.
विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा, मग विस्तार होतो आत्मबोधाचा. आत्मबोधाचा काय होतो? विस्तार होतो. मग जीव ती वास पाहिजे, तीव ती शांतीच देखील. ते तर अपरिणिंद्रिय निर्धारित. मग जीव ती वास पाहिजे, तो कोणीकडेच पाहू द्या, पण त्या मार्गाकडे पाहू द्या, तीव ती शांती देखील. तिकडे शांतीच पाहतो. त्याला जीवनामध्ये दुःख कधी समोर येत नाही, शांतीच पाहतो. ते अपरिणिंद्रिय निर्धार करताना हे आपले आहेत, हे दुसऱ्याचे आहेत असं काही त्याच्या डोक्यात नाही. नसतं. ऐसा उत्तर ज्ञानबीजाचा विस्तार सांगत असे अपारू परी असो आता. ऐसा उत्तर पुन्हा वाढत ज्ञानबीजाचा विस्तार आहे ना, ज्ञानबीजाचा विस्तार सांगत असे अपारू परी असो आता. तो सांगत असताय म्हणजे ठीक आहे आता राहू द्या म्हणजे बाकी. आज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः आज्ञेश्च अश्रद्धानश्च. बरं का, आज्ञानी अश्रद्धवान कसा तो? आज्ञाश्च अश्रद्धानश्च. हा कळलं का? लक्षात काय म्हणायचं? आज्ञानी पुन्हा कसा तो? श्रद्धावान हा? असंयत नाही, असंयमी. लक्षात काय कसा तो? आज्ञा पुन्हा आज्ञानी पुन्हा अश्रद्धा. संशय आत्मा विनश्यति. असा काय होतो? त्याचा संशय नष्ट होतो. असा संशय काय होतो? नष्ट होतो. अलग लक्ष. वरच्या टोकाचा अर्थ लागला का? अरे श्लोकाचा वरच्या टोकाचा अर्थ लागला काय? नायम लोकोस्ति न परो न सुखम. हे संकेत. वरच्या टोकाचा अर्थ लागला का? आज्ञेश्या अश्रद्धानश्च. आज्ञानी आणि अश्रद्धावान. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा नाही. हा, ज्याच्या ठिकाणी श्रद्धा नाही. हा, पुन्हा संशयात्मा. संशय घेणार. विनश्यति. ज्ञान भेटन का नाही, ज्ञान भेटन का नाही असं नाही. ज्ञान भेटन का नाही असं संशय असणार. हा, श्रद्धाच नाही त्याला. संशयात्मा विनश्यति. असा संशयाने युक्त असणारा काय होतो? नष्ट होतो. विनश्यति म्हणजे काय? नष्ट होतो. हा. आला का वरचं टोक कळलं का? हा. मग पुढे अयम लोकः नास्ति. सापडे का? अयम लोकः नास्ति. त्याला हे लोक काय मिळत नाही. मग त्याला संशय आत्म्याला हे लोक काय होत नाही? मिळत नाही. अयम लोका न असती. कळलं का? काय अयम लोकः नास्ति. अयम लोका नसती म्हणजे काय? हा लोक त्याला हा मिळत लोक नाही. त्याला मिळत नाही. झालं, लागला अर्थ. सुखम न परम सुखम संशयात्मा परम सुखम न. त्याला परम सुख भेटत. संशयात्मना सुखम परम न. मग त्याला परलोक मिळत नाही. पुन्हा काही काय होत नाही? मिळत नाही. हा, म्हणजे हा लोक मिळत नाही, त्याला परलोक मिळत नाही. आलं लक्षात? चल. ऐके प्राणी जटाई या ज्ञानाची आवडी नाही. त्याची जियाली काय मरी मरण सांग. बघा ज्ञानोबरा काय सोडून बोलतो आहे का नाही? ज्ञानोबरा तळतळ वाटली. अरे रे किती मूर्ख माणूस आहे. हा, ऐके जा प्राण्याच्या ठाई. जे प्राणी आहेत जन्माला आलेले. ऐका ऐके ज्या प्राण्याचे. ऐका ज्या प्राण्याच्या ठाई. ऐका ज्या प्राण्या ठिकाणी या ज्ञानाची आवडी नाही, ज्याला ज्ञानाची आवड नाही. काय नाही? ज्ञानाची आवड नाही. या ज्ञानाची आवडी नाही. त्यापेक्षा मेला चांगला. त्याचे जियारे म्हणू काय वरण सांग, वरी मरण सांग. मेल्याला बरा. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? ज्याच्या ठिकाणी ज्ञानाची आवड नाही ना, तो मेल्याला बरा, जगलेला बरा नाही.
त्याचा फायदा काय जगून? कुत्रे खाते तोही खातो, कुत्र झोपत तो झोपतो. होय, काय फरक आहे कुत्र्याच्या ह्याच्यात? जनावर त्याचा काय फरक आहे का? जर त्याला ज्ञानाची आवडी नाही, बाहुल्य मनुष्यपण जो नाशी साधी ब्रह्मज्ञ, तो लांडा गरदबजान पुढचे विन दूर पाहिजे. नाथ महाराज म्हणतात भागवतामध्ये, काय म्हणतात? हा, बाहुल्य मनुष्य दी म्हणजे ज्ञान घातली पाहिजे. म्हणजे ज्ञानाची आवड नाही ना त्याला, ठीक आहे नाही. उच्चविन दो पाय, गाढव आहे तो, बिनशाप्टाचा माणूस म्हणजे काय? म्हणजे पुष्ट होती. ज्याला ज्ञानाची आवड नाही तो काय? बिनशाप्टाचा गाढव. गाढव, 2 पायाचा बिनशाप्टाचा गाढव. हं? अलग लक्षात. म्हणजे ज्ञान महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? ज्ञान महत्वाचं. नाही. ज्ञानाची जर आवड नाही तर उपयोग काय त्याचा? गाढ होत त्याचा काय फरक आहे? आता माणसाला काय उठलं कशाची हाऊस सुटलेली? पैशाची. पैशाची. जी सकाळपासून जे खटाटोप चालू असते तर झोपेवर कशाची? पैशाची. आहे का ज्ञानाची पत्ता आहे लोकांना? नाही. मला सांगा, मग ज्ञानोबाला म्हणतो तू जिवंत राहायला काय कामाचं आहे? पै काय वरी मरण आहे चांग. वरी मरणचा त्याचे जिले म्हणून जिने ज्याले म्हणू काही वरी मरणचा, मेलेला बरा तो. जगणे म्हणजे काय त्याचा अर्थ का जगण्यामध्ये? हा, वरी तर चटली तर ठेवून जायचे. हे जी माणूस एवढं करत राहतो, एक वेळ काय करायचंय? इंदुरीकर सांगत असतो बघा, तो काय म्हणत असतो, किती जरी बंगला मोठा बांधला तरी आंघोळ दारातच. रस्त्यावर सांगत असते रस्त्यावर आहे ना? काय म्हणत असते? किती मोठा बंगला बांधला तरी आंघोळ कुठं? रस्त्यावर. दारातच. लय भारी बोलतो बरं का. कीर्तन करायचं ना म्हणलं, सुरू केलं ना कीर्तन त्यानं. हा, सुरू केलं की समाज हा समाज लोक आहे मग हा, ते म्हणलं होतं कीर्तन करायचं. लोक म्हणणं बंद नका करू. नाही पण ते म्हणलं तर करायचं नाही कीर्तन, मग सुरू केलं त्यानं कीर्तन. हा, चांगलं बरं लोकांना करमत पण म्हणून करमत. चला विषय काय चालला आपला? जर ज्ञानाची आवडी नाही तर त्या मरण्यात काय अर्थ? जगण्यात काय अर्थ नाही. असं म्हटलंय बघा, येशाम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न ते न चापि शीलम न गुणो न धर्मा ते मूर्ते लोकी होई भारूपा मनुष्य रूपान मृगवंशरंत. असं म्हटले येशाम न विद्या, ज्याच्या ठिकाणी विद्या नाही. येशाम न विद्या न तपो न दानम, तप नाही, दान नाही, तपो न दानम न चापि शीलम, शील म्हणजे त्याचा स्वभाव चांगला नाही. न चापि शीलम न गुणो न धर्मा, कोणता धर्म नाही, गुण नाही. न चापि शीलम न गुणो न धर्मा ते मरते लोपे, ते मरते लोके भुईभार लोका रूपा, ते मृत्यू लोकामध्ये या जमिनीवर भारते. ते मरते लोके भुईभार रूपा मनुष्य रूपे न मृगांशरती, मनुष्य रूपाने जनावर फिरतात. म्हणते काय करतात? मनुष्य पण जनावर फिरतात. कशातलं बाबा? आकार मांस लोक आहे. सुभाषित श्लोक आहे. सुभाषितकार. पुस्तकं मिळतात बार किंवा बाजारात. सुभाषित सुभाषितकार ना? सुभाषित श्लोक मिळतात, लय मस्त पुस्तक मिळतात बाजारामध्ये घ्यायचं. सुभाषितकार म्हणजे काय बाबा? चांगले चांगले श्लोक म्हण, चांगले लोक शास्त्रातले. अरे चांगले चांगले श्लोकातून काढले साऱ्या शास्त्रातून ते त्या सुभाषितकार म्हणजे ज्यांनी लिहिले त्या माणसाने असं. म्हणजे काढले त्यातून, पंचदेशून काढले, आंब्यातून काढले, खूप काढले श्लोक ते. एका संग्रह केला, झालं ते सुभाषित. सुभाषित म्हणजे काय? चांगले भाषा, लय मस्त ते, गोड काय काय श्लोक आहेत. लक्षात आला का विषय? हो. काय ते त्याला जनावर त्याचा काही फरकच नाही. ज्याला ज्ञानाची आवड नाही ना त्याच्यात जनावर त्याचा काही फरक म्हणजे ज्ञानाची आवड पाहिजे. माणसाला ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञान आपल्या बरोबर येत आहे, ही धनसंपत्ती बरोबर येते का? हे कामापुरतं पाहिजे. पण माणसं तसं नाही, किती बी तेच उद्योग करत राहतात. काय करत राहतात? हा, तिथे एक बंगला, तिथे एक बनला, तिथे एक आमचं, त्या गाड्या आमचं तमकं, काय ते करत हवा 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 हाप 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 असं सुरूच. हा, तर शेवटी एक दिवस काय करत आहे, सपकून जातं, मनुष्य सोडून जातो. बघा ते मनोहर वगैरे विचारलं बिल्डिंग जागेवर आहे काय सांगा ना, काय मनुष्य निर्णय करतो? पण ज्ञान मात्र बरोबर आहे.
जर ज्ञान नसेल तर त्याच्यापेक्षा जनावर बरे. हा काय काय हो? बांधकाम आहे का संचित सोय का संकेत ज्ञानाने काय कसं पैसे कसं म्हणायचं ज्ञानाने का पैसे हा हा नाही हो बाबा तसं काय नाही संख्येचं खेळ मोठं आहे काय 40 एकर जमीन त्याला काय म्हणतो चला लक्षात आला का विषय ज्या प्राण्याला ज्या माणसाला ज्ञानाची आवड नाही त्याचं जगणं सुद्धा चांगलं नाही त्या जियाले काही कशा करता जगायचं तो काय जगून त्याचा फायदा आहे हा त्याच्यापेक्षा मेलेलं बरं की तू वरी मरण चांगलं. पण त्याच्याकरता उदाहरण देतात मोठं उदाहरण ज्ञानोबाने शोधून काढायचं शून्य जैसे का ग्रह का चैतन्य ते समूह ज्ञान आहे. बघा ज्याच्या जीवनात ज्ञान नाही ना शून्य जैसे का घर आहे मस्त मोठं घर आहे त्याच्या माणसंच नाही राहायला घर काय आहे हा मोठं घर आहे राहणे सोय सोय मस्त सर्व व्यवस्था आहे म्हणजे माणसंच नाही राहत काय फायदा काय चैतन्य काय मोठं असं मस्त उत्कृष्ट घर आहे आणि आत्मीय सोयी असं गाद्या बिद्या सर्व लागन ती व्यवस्था आहे आतमध्ये ते माणसंच नाही राहिला फायदा काय त्याचा होय आहे का फायदा काही शून्य जैसे का ग्रह म्हणजे माणसं नसेल काय फायदा का त्या घराचा काहीच नाही ना उपयोगच काय त्याचा की का चैतन्य विंदे आता चैतन्यच नाही जीव चैतन्य तुम्ही मेला मग काय फायदा त्याचा? चैतन्य देह चांगला आहे का नाही पण त्याच्यात जीव चैतन्यच नाही तुम्ही मेलाय मग मेलेलं शरीर काय फायदा त्या शरीराचा हा दोन उदाहरण झाले का तैसे जीवते समूह ज्ञानहीन त्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे ज्ञानहीन ज्ञानहीन माणसाचं तसं जीवन आहे अलग लक्षात कसं जीवन आहे ज्ञान हे माणसाचं जीवन आहे. जसं घर आहे पण माणसं नाहीत राहायला देह आहे पण त्याच्यात चैतन्य नाही तसं असणार माऊली म्हणतात तशा पद्धतीने ज्ञान ज्याच्या जीवनात ज्ञान नाही ना ज्ञानहीन मनुष्य आहे काहीच फायदा नाही त्याचा अथवा ज्ञान किरा पुनोही परिते ताडी की जरी बाहेर तरी ते तर जिवाळा काय प्राप्तीचा पै अथवा किंवा अथवा शब्दार्थ काय किंवा ज्ञान किरा पुनोही आयुष्यामध्ये त्याला समजा काय झालं बा ज्ञान प्राप्त झालं नाही प्रतिबंधामुळे काय झालं नाही ज्ञान प्राप्त झालं. अपूर्ण आहे म्हणजे ज्ञान प्राप्त झालं नाही प्रतिबंधामुळं ठीक आहे नाही प्रतिबंध कोणते भूत प्रतिबंध भावी प्रतिबंध वर्तमान प्रतिबंध पंचदशीमध्ये तिन्ही पंथी प्रतिबंधाचा विचार सांगितला बरं. काय केलाय पंचदशी ग्रंथामध्ये तिन्ही बंधाचा विचार सांगितला प्रतिबंध भूत प्रतिबंध भावी प्रतिबंध हा भूत प्रतिबंध भावी प्रतिबंध वर्तमान प्रतिबंध असे प्रतिबंध म्हणजे रूप. वर्तमानो प्रतिबंधो विषयासक्ती लक्षण प्रज्ञामान्यम तर्कशी विपरीत दुराग्रह वर्तमानो प्रतिबंध वर्तमान प्रतिबंध वर्तमानो प्रतिबंधो वर्तमान प्रति विषयासक्ती लक्षण जर त्याला ज्ञानाच्या मार्ग राहायचं मग विषयासक्ती विषय त्याला आपल्या विषयाकडे खेचत राहतात विषयासक्ती लक्षण प्रज्ञामान्य बुद्धी चालत नाही वर्तमान प्रतिबंध म्हणायचं काय म्हणायचा वर्तमान बुद्धीनं चालणे काय हा वर्तमान वर्तमान विषयासक्ती बुद्धी माध्यम प्रज्ञामाध्यम कधी दोन झाले का प्रज्ञामाध्यम कुतर्कश्य ह्या विषयी वाटलं काय म्हणणार आहे बरं खरं सांग काय म्हणतो कुतर्क तर्क हा संशय विचार हा नाही कुतर्क काही बी काय ज्ञानेश्वरी वाटलं काय होईल देवाचं दर्शन केलं काय होत असेल काय होतं कुतर्क काय बी आहे ना हा परमार्थ केल्यावर काय होतंय पंढरपूरला गेल्यावर काय होतंय काय आहे ना कुतर्क प्रज्ञा माध्यम कुतर्क विपरीत काय मनात विपरीत आणायचं काही नको ते विपरीत दुराग्रह नाही नाही माझंच खरंय ए काय म्हणजे माझंच खरंय कशाचं काय देव धर्म काय गोष्टी आपली बोबड टाईपपास कुतर्क सुद्धा विचार सागर मध्ये गेलाय हा कुतर्क सुद्धा विचार सागर मध्ये गेलाय थोडे केलाय कुतर्क हा अरे पंचदेशला श्लोक मी म्हणले ज्ञानेश्वरीत पण आहे हा कुतर्क हा शब्द आहे ना नाही का? विचार सागर मध्ये पण गेलाय केला. हा
अरे सारे ग्रंथात इकडं इकडे चोणीकडे येत राहतं. पण हा मी श्लोक म्हणलं की नाही, पंचदशीचा श्लोक म्हणजे वर्तमान प्रतिबंध किती? 3. भूत प्रतिबंध म्हणजे मागचा, वर्तमान प्रतिबंध वर्तमान प्रतिबंध आताच आहे, 5 सांगितलं मी आता ते, आणि भावी प्रतिबंध म्हणजे भविष्यातला. प्रतिबंधामुळे ज्ञान झालं नाही. काय झालं नाही? प्रतिबंधामुळे अथवा ज्ञान किरापू नाही, प्रतिबंधामुळे त्याला ज्ञान झालं नाही. बरं ते चाड एकी तरी आहे, मग त्याला इच्छा असली तर बरं आहे की नाही? इच्छा तरी पाहिजे ना. नाही प्रतिबंधामुळे ज्ञान झालं, पण इच्छा तरी पाहिजे ना, आपलं ज्ञान मिळायला पाहिजे, ज्ञान मिळालं इच्छा तरी पाहिजे त्याची. पण ते चाड एकी जरी आहे, जर त्याला इच्छा जरी असली तरी, काय असली तरी, इच्छा जरी असली तरी, त्याला इच्छा जरी असली तरी ते तर जिव्हाळा काय आहे? प्राप्तीचा पाय. इच्छा जरी असली त्याला जिव्हाळा वाटेल ना, मग त्याला जिव्हाळा वाटेल. वाचून ज्ञानाची गोटी कायशी, पण ते असताय ना तरी माणशी, तरी तो संशय रूपात होताशी पडला जा. वाचून ज्ञानाची गोटी कायची म्हटलं, जाऊ द्या, सोडून द्या, ज्ञानाची गोष्ट सुद्धा करत नाही. तरी ते असताय ना जर माणूस आपल्यामुळे हे सुद्धा मनात त्याच्या धरत नाही तो माणूस, तरी तो संशय रूप होताशी पडला जातो. तो संशयामध्ये सापडला. कशामध्ये सापडला? हा, संशयामध्ये सापडला. संशय आलं का लक्षात? आणि संशय कळतं. संशय म्हणजे काय कळतं किंवा संशय म्हणजे हा? अरे संशय येतो. हा? संशय म्हणजे संशय काहीतरी म्हणजे असतं ना, कळतं काय? संशय. हा? काय झालं, एक तीर्थयात्रा करण्याकरता म्हणजे काय झालं बरं का, पूर्वकालामध्ये नद्या व्हायच्या. काय व्हायच्या? पूर्वकाल नद्या व्हायच्या. नद्या आता नाही. आता त्या नद्या नाही, आता नदीचे धरण झाले. पूर्वकालामध्ये जास्त लोक नदीचं पाणी प्यायचे, आडाचं पाणी प्यायचे. ब्राह्मण लोक काय करायचे? नदीला संध्या करायची. ब्राह्मण लोक काय करायचे? नदीला आंघोळ करायचे, संध्या करायची. आणि मग काय झालं, संध्या करत असताना हातात पाणी घेतलं आणि त्याचा शीत आला भाताचा. म्हणला शीत कुठून आला असं? काय झालं त्याला? संशय. काय झाला? संशय. म्हणलं आपण शोधून काढू, म्हणलं कुठून आला अशी. मग ते शोध नदीने गेला. ते बाई भांडण घासत होती. हे बाई म्हणला, इतक्या लांब भांडी घासा कशी आली? ते म्हणली, बाबा आता गावाच्या कडला कोण भाग घासू देईन भांडी? मला शिवायचं नाही. म्हणला मी रोगड्याला. काय म्हणला? बाई इतक्या लांब का आली? अहो त्या पाटलाच्या घरी बोकुड कापलं होतं तर ढवारा होता. आता काय खरं नाही. आता खूपच संशय निर्माण झाला. अरे म्हणला प्रायश्चित करा, फिरायला पाहिजे. चाललं नदीच्या काढायला. प्रायश्चित घेण्याकरता नदीच्या काळात संशय निर्माण झाला. काय घेतलं पाहिजे आता? प्रायश्चित. नदीच्या कडी आता दुपारी भूक लागणार. आता कडी झाला, मला प्रायश्चित घ्यायचं ना. त्या एक शीत आपल्या पोटात गेलं, मी त्याचं प्रायश्चित. आता काय झालं, दुपारी भूक लागली, मी गेला त्या गावामध्ये. मला गाव म्हटलं का ब्राह्मणाचं घर आहे का? म्हणजे आहे बा. बाटले याला पद्धतशीर, त्या बाईला पद्धतशीर स्वयंपाक केला, जेवण केलं. पण ती बाई म्हणली, बाबा मला एक संशय आहे. काय म्हणली? संशयामुळे एवढा उद्योग करत आला. मला हिचा काय संशय म्हटला. म्हणली, बाबा काय झालं, त्यांचे 2 मुलं हा, आणि माझा 2 मुलं, दोघापाशी एक झाला म्हणजे. काय म्हणली? त्यांची 2 मुलं, माझे 2 मुलं, दोघापाशी एक झाला म्हणजे. हा, त्यांच्या मुलाची काय करू? मी सुनता करू. म्हणजे तो होता मुसलमान. तो काय होता? मुसलमान. त्या दोघांची सुनता करू. हा, माझ्या पोराची काय करू? मी मुंज करू. ती होती ब्राह्मणाची. त्यांची मुंज करू म्हणे. पण दोघांपासून एक झाला तरी सुनता करायची का मुंज? संशय कळलं का? संशय शब्द कळलं ना? त्याची मुंज करावी का सुनत करावी? तो म्हणला, बाई एक शीत माझ्या पोटा गेलं तिथपर्यंत आला. तो पोटभर खाल्लं म्हणलं मी. तुझं पोटभर खाल्लंय, माझी समाधी करायची का थडग भागायचं मला सांग म्हणे. संशय कळला का तुला? संशय कसा माणसाला घातक राहतो.
संशय माणसाला कसा ग? कसा घातक राहतो. त्याच्यापेक्षा दुसरं सांगू का तुम्हाला, हा. चालता चालता अंधारात पाय भरला अरे बोला कशाच असेल घेतलं दाखा संशय वास यायला त्याचा. करपट. सर्दी झाली. लावलं तोंडात. कराट कराट आहे बोललो. संशय संशय कळला का? संशय काय असते, किती माणसाला घातक असते संशय, लक्षात ठेवा. संशय संशय रूप होताशी पडला जा. आता ज्ञानाची गोष्टी काही तो ज्ञानाची गोष्टच करत नाही. काय करत नाही? ज्ञानाची गोष्ट करत तर मग कुठं ज्ञान मिळवा, काय ते ज्ञान कोशावर खायचं ते मला पता नाही म्हणजे. जाऊ दे म्हणजे ज्ञानाचा काय संबंध आहे म्हणजे. म्हणजे ज्ञानाचा विषय सुद्धा ते डोक्यात नसतो. काय नसतो? विषय सुद्धा डोक्यात हा, मग चला परी असताय ना धर्माशी आपला मिळावा ही सुद्धा तिची अंतकरणाची इच्छा नसते. असताय ना धर्म माणूस म्हणजे काय, हा? आपला मिळावा हे सुद्धा अंतकरणच्या ठेवत नाही. तो हे ज्ञान मिळलं पाहिजे आपल्याला. अरे आपण कृताळतो अजिबात नाही. तरी तो संशय रूपात पडला जा, म्हणजे संशयामध्ये पडला तो. कळलं की नाही? संशय किती वाईट आहे हे तुम्हाला गोष्ट नाही. चला जे अमृते परी नावडी ऐसे सावी रोज पडी जय पडी ते मरण आले असे पुढे जाणू की ते अमृतही परी नावडी. अमृत आहे अमृत, पण त्याला काय होय ना आवडे ना. दुर्दैव त्याचं. आलं लक्षात? अमृत आवडत नाही म्हणजे काय? दुर्दैव. अरे मनुष्य जन्माला आला, मनुष्याने ज्ञान मिळवावं. काय मिळवावं? ज्ञान हे महत्वाचं जीवनामध्ये, बाकी काय महत्वाचं नाही. बाकी सर्व थोतांड हे जगत मिथ्यान ब्रह्मसत्य ना, बाकी काही नाही. पण जीवाला कशाची गोड लागलेली? अनात्म पदार्थ. कशाची गोड लागलेली? अनात्म पदार्थाला जीव असताना मागं लागलेला आहे. अमृत पे नावडे ऐसे सावियाचे अरुचूच जे पडे. तर का ऐसे असं सावियाचे अरुचूक जे पडे. ऐसे सावीचे अरोचक जे पडे. एखाद्या रोग्याला समजा बरं का, एखाद्या रोग्याला जेव्हा सहज त्याच्याविषयी अरुची निर्माण होते, आहे का नाही? रोगी माणूस आहे, ताप आली, त्याला कडू लागतं अन्न. काय होतं? कडू लागतं. ताप आली ना त्याला, तर कान्न कसं लागतं? कडू. मग तो खात सुद्धा नाही, जेव सुद्धा नाही. ऐसे सावियाचे आरोचूक जय पडे, म्हणजे अन्न आहे चांगलं, पण त्याला काय लागतंय? कडू लागतंय. हा, त्याला काय लागतंय? कडू लागतं. ते मरण आले असे पुढे जाणोय की मग तर काय उपयोग आहे? मेल्यासारखाच तू. ज्याला जीवनामध्ये ज्ञान असं नाही तर तो काय मेल्याचं जमाय ना म्हणे. मग त्याचा काही फायदा नाही. कुंडली गोल्या विठ्ठल.